बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि वाल्मिक कराड याचे वकील विकास खाडे आणि त्यांच्या वकिलांची टीमही कोर्टात उपस्थित होती। तर संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींची व्हीसी द्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजेरी लावण्यात आली होती। यात आधी आरोपींची ओळख परेड झाली, त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केस ओपन करण्याची मागणी केली। त्यासाठी त्यांनी मुंबईमधील 26/11 बॉम्ब हल्ल्याचा खटल्याचा संदर्भ दिला। खंडणी प्रकरण, मारहाण प्रकरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम, वेळ आणि तारखेनुसार 32 मिनिटांच्या युक्तिवादातून त्यांनी सांगितला नेमकं काय घडलं कोर्टात। निकम यांच्या युक्तिवादामधील अनेक महत्त्वाचे मुद्दे कोणते ते एक एक करून आपण पाहूया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष। उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तिवादातील पहिला मुद्दा, आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे। या कंपनीनं मस्साजोग शिवारात 32 एकर जमिनीवर गोडाऊन केलं। त्या ठिकाणी सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत। 8 ऑक्टोबर पासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली। 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता परळी इथल्या जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांच्यासोबत कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली। वाल्मिक कराड यांनी 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली, अन्यथा काम थांबवा असं सांगितलं। हा मुद्दा त्या ठिकाणच्या टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुराव्यांच्या हवाल्यानं उज्ज्वल निकम यांनी सादर केला। दुसरा मुद्दा, 9 ऑक्टोबर 2024 ला थोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून 2 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती दिली। शिवाय पोलिसात तक्रार द्यावी का अशी ही विचारणा केली। त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका असं सांगितलं। त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही। तिसरा मुद्दा, 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी गँगचा प्रमुख सुदर्शन गुले, जो की वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे, तो 11:30 वाजता साईटवर गेला। शिवाजी थोपट्याला धमकी दिली, कराडाची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असं सांगितलं। त्यावेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन गुले मार्फत हा मेसेज दिला होता। चौथा मुद्दा, तारीख 29 नोव्हेंबर 2024 सकाळी 11:30 वाजता वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेंना फोन केला। तेव्हा गुले यानं सांगितलं त्या पद्धतीने काम करा, नाहीतर कंपनी बंद करा असं वाल्मिक कराडनं सांगितलं। त्यावेळी सुनील शिंदेनं आपला फोन स्पीकरवर ठेवला होता। तो शिवाजी थोपटे हे ऐकत होते। वाल्मिकचे हे बोलणं ऐकलं आणि वाल्मिक कराडचा आवाज ओळखला। यावेळी उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराड याच्या आवाजाच्या नमुन्यांचे पुरावे सादर केले। शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता असा युक्तिवाद निकम यांनी कोर्टासमोर केला। पाचवा मुद्दा, 29 तारखेला दुपारी 1 वाजता सुदर्शन गुले हा पुन्हा कार्यालयात गेला। तिथे गेल्यावर कराड यांना भेटा आणि त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी दिला। त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे। पुढे त्याच दिवशी दुपारी 2:15 वाजता वाल्मिक कराड आणि इतर सर्व आरोपी विष्णू चाटे याच्या केज इथल्या पक्षाच्या कार्यालयात भेटले। त्याचं सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन आणि इतर पुरावेही उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सादर केले। 6वा मुद्दा, 6 डिसेंबरला सुदर्शन गुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे 12:30 वाजता आवादा कंपनीच्या मस्साजोगच्या ऑफिसमध्ये आले। सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली, मारहाण केली। त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले। त्यावेळी सुदर्शन गुलेने त्यांना धमकावलं, 2 कोटींची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा असा इशारा दिला। या संदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना कोणीतरी दिली। हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख आणि गावातील काही लोक तिथं आले। यावेळी सुदर्शन गुलेंनी संतोष देशमुख यांना धमकी दिली। त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली। दुपारी 1:30 वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गुले आणि इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले, पण या सर्व आरोपींची प्रत्यक्ष अटक 7 डिसेंबरच्या पहाटे दाखवण्यात आली। तेव्हा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही असं निकम यांनी कोर्टाला सांगितलं। 7वा मुद्दा, 7 डिसेंबर 2024च्या रात्री 8 वाजता वाल्मिक कराडला गुलेंनी फोन केला। फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली। यावेळी कराडने अडथळा आणतील त्यांना संपवा असं सांगितलं अशी कबुली गुले यांनी दिली आहे। त्याचे पुरावेही निकम यांनी सादर केले आहेत। 8वा आणि अतिमहत्वाचा मुद्दा, 8 डिसेंबरला विष्णू चाटे, सुदर्शन गुले आणि इतर एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजर सुबा रोडवर नांदूर फाटा इथं तिरंगा हॉटेलवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एकत्र भेटले। त्यांची बैठक झाली। यावेळी विष्णू चाटे संतापला होता। यावेळी गुलेंनी चाटेला सांगितलं की मी त्या ठिकाणी गेलो होतो, पण संतोष देशमुख आडवा आला। यावेळी विष्णू चाटेनं वाल्मिक कराडचा मेसेज सुदर्शन गुलेला दिला, आडवे आले तर कायमचा धडा शिकवा असा तो मेसेज होता। या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन आणि इतर पुरावे कोर्टात सादर केले गेले। 9वा मुद्दा, 9 डिसेंबर 2024च्या दुपारी 3:30 वाजता संतोष देशमुख यांचं
केज बीड रोडवर उंबरी फाटा टोल नाका इथून अपहरण करून त्यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारलं याचे फोटो आणि व्हिडिओ सर्वांनीच पाहिले. हत्येच्या वेळी सगळे आरोपी देशमुखांच्या हत्येचा असुरी आनंद घेत होते. तसंच आमचं काही होऊ शकत नाही, आमच्यावर यापूर्वी केसेस आहेत अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेमसाठी केस तयार आहे असा तब्बल 32 मिनिट युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. यावर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणाले, उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना, याचे CDR आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत, परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेलं नाही. हे मिळावं यासाठी आम्ही मागच्या तारखेला अर्ज केलेला आहे, आजही अर्ज केलाय. हे सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, चार्ज फ्रेम करता येणार नाही. यावर मान्य न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत असे आदेश दिले आणि शेवटी अशा पद्धतीनं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणी पार पडली. या प्रकरणात पुढील सुनावणी आता 10 एप्रिल रोजी होणार आहे. तुर्तास तरी देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी एवढीच काही ती प्रार्थना. बाकी हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.